साधकाने साधन चालू ठेवून आपल्या विवेकाच्या साह्याने संसाराचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करावा. हा शोध करताना त्याला अखेर असे आढळेल की त्याचे मन हे सारे भ्रम निर्माण करते. त्या मनाचे रूपांतर केल्याशिवाय हे भ्रम नाहीसे होत नाहीत. मनाचे रूपांतर करण्याचे दोन मार्ग आहेत. मनाचे मनपणच नाहीसे करणे किंवा मनाचे अमन करणे, नो माइंड, हा एक मार्ग, आणि मनाचे उन्नयन करणे किंवा मनाचे उन्मन करणे, सुप्रा माइंड, हा दुसरा मार्ग होय. या दोन्ही मार्गाचे मर्म ज्यात एकत्र केले आहे असा एक राजमार्ग महाराष्ट्रीयन संतांनी, विशेषतः श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचे फारच उदात्त वर्णन करून ठेवले आहे. तो असा की माणसाने म्हणजे अर्थात साधकाने वर्तमान काळात जगावे. साधारणपणे माणसाचे मन जे घडून गेले त्याच्या आठवणींनी वर्तमान भरून टाकते किंवा भविष्याची कल्पना करून त्या कल्पनांनी भरून टाकते. माणूस नेहमी अशी आशा करतो की उद्या असे काहीतरी घडेल की ते झाल्यावर आपण सुखी होऊ. माणूस उद्याच्या आशेवर आज जगतो. मौज अशी आहे की जीवनाचा प्रवाह अनुस्यूतपणे वाहत असतो. त्या प्रवाहामध्ये उद्याचा दिवस येतो तो आज म्हणूनच येतो. मग माणसाचे मन त्याला फसवते आणि तो पुन्हा त्याच्या पुढील येणाऱ्या उद्याच्या आशेवर भरवसा ठेवतो. या प्रक्षेपणाच्या सवयीमुळे माणूस आज येथे व या क्षणी म्हणजे वर्तमानात जगतच नाही. म्हणून साधकाने विवेकसारखा जागा ठेवून आशेवर बोळा फिरवावा. आपल्याला जे मिळवायचे आहे ते बाहेरून कोठून आणायचे नाही, ते आपल्या अंतरीच विद्यमान आहे. म्हणून त्याची विस्मृती संपवून टाकली की ते आहेच. म्हणून वर्तमानात जगणे म्हणजे आत्मस्वरूपाच्या स्मरणात रंगून जाणे होय. असे स्मरणमय साधन नकळत यश देते असा अनुभव आहे. परमपूज्य बाबा बेलसरे.